Hello friends, my name is Amar. I am your spoken English trainer. Friends, today we are going to learn very important and essential topic. The name of that topic is shall be or will be. Friends, we are going to learn how can we use shall be or will be in spoken English. मित्रांनो, स्पोकन इंग्लिश मध्ये शाल बी आणि विल बीचा वापर बोलताना कशा पद्धतीने करायचा हे सर्व काही आपण या व्हिडिओच्या माध्यमातून डिटेलमध्ये पाहणार आहोत. चला तर मित्रांनो, आता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी सर्वात महत्त्वाची सूचना. मित्रांनो, आपला ऑनलाइन इंग्लिश स्पीकिंग कोर्सचा कोर्स चालू झालेला आहे. कोर्स आहे फक्त 30 डेजचा, 30 दिवसाचा. या 30 दिवसामध्ये आपण लर्न करणार आहोत इंग्लिश कम्युनिकेशन स्किल, vocabulary building, basic and advanced English grammar, body language, presentation skill, practice exercise and group discussion. मित्रांनो, कोर्सची फीस आहे फक्त 599. तर मित्रांनो, तुम्हाला जर अधिक माहिती हवी असेल तर या दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉल करू शकता. चला तर मित्रांनो, आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. सो फ्रेंड्स, मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज प्रोनाउन. वी शुड नो अबाउट प्रोनाउन. सो देयर आर 8 प्रोनाउन्स इन ग्रामर. मित्रांनो बघा, ग्रामरमध्ये 8 प्रोनाउन म्हणजेच 8 सर्वनामे आहेत. हे सर्व जर तुम्हाला कळाले तर कोणत्या प्रोनाउन समोर शाल बी घ्यायचा, कोणत्या प्रोनाउन समोर विल बी घ्यायचा याबद्दल डिटेलमध्ये माहिती तुम्हाला कळणार आहे. बघा मित्रांनो, आयचा अर्थ होतो मी, हीचा अर्थ होतो तो, आय आहे हे सिंग्युलर मध्ये येतं, ही म्हणजे तो हे पण येतं सिंग्युलर मध्ये एकवचनामध्ये, शी म्हणजे ती हे येतं सिंग्युलर, इट म्हणजे ते हे येतं सिंग्युलर. इटचा वापर कुणासाठी करायचा? इट इज युज्ड फॉर नॉन लिव्हिंग थिंग्स, ॲनिमल ऑर स्मॉल बेबी. प्राणी असेल, निर्जीव वस्तू असेल किंवा एखादा लहान मूल असेल त्याबद्दल तुम्हाला बोलायचं असेल तर इटचा वापर करायचा. नंतर बघा, यूचा अर्थ होतो तू, दुसरा यूचा अर्थ होतो तुम्ही, दोन्ही अनेकवचनी आहेत. नंतर बघा, देचा अर्थ होतो ते त्या ती, हे सुद्धा प्लुरल. वीचा अर्थ होतो आम्ही, हे सुद्धा प्लुरल मध्ये येतं. चला आता पुढे बघूया. आता कोणत्या सब्जेक्ट समोर शाल बी घ्यायचं, कोणासमोर विल बी घ्यायचं हे आपण आता या चार्टद्वारे पाहूया. ओके, बघा, आय आणि वी या दोघांसमोर तुम्ही शाल बी आणि विल बी घेऊ शकता. मग जर ऍड केलं तर त्याचा अर्थ काय होईल? असेल किंवा होईल या अनुषंगाने. ओके, मग ही शीट असतील, यू असेल, दे असेल किंवा इतर कोणतंही प्लुरल नाउन असेल, सिंग्युलर नाउन असेल तर त्यांच्या समोर तुम्हाला विल बी घ्यायचं आहे. मग चिल्ड्रन असेल, बॉईज असेल, गर्ल्स असेल, पीपल असेल, बेबी असेल, अजर असेल, कॅट असेल, टेबल असेल, काही पण येऊ द्या, सर्वांसमोर तुम्हाला भविष्यामध्ये अशी घटना होईल किंवा घडेल हे सांगायचं असेल तर तुम्ही विल बी घ्यायचं. आता बघूया नेक्स्ट स्लाइड. मित्रांनो बघा, आता ह्या सब्जेक्टला या प्रोनाउनला आपण पेअर जोडली तर त्याचा अर्थ काय होतो हे आता पाहूया. बघा, आय शाल बी किंवा आय विल बी दोन्ही घेऊ शकता. अर्थ होतो मी असेल किंवा होईल. वी शाल बी किंवा वी विल बी अर्थ होतो आम्ही असणार किंवा आम्ही होतो. ही विल बीचा अर्थ होतो तो असेल किंवा होईल. शी विल बीचा अर्थ होतो ती असेल किंवा होईल. इट विल बीचा अर्थ होतो ते असेल किंवा होईल. टेबल विल बीचा अर्थ होतो टेबल असेल किंवा होईल. अमर विल बीचा अर्थ होतो अमर असेल किंवा होईल. यू विल बीचा अर्थ होतो तू असशील किंवा तू होणार. नेक्स्ट यू विल बीचा अर्थ होतो तुम्ही असणार किंवा तुम्ही होणार. दे विल बीचा अर्थ होतो ते त्या ती असतील किंवा ते होणार. पीपल विल बीचा अर्थ होतो लोक असतील किंवा लोक होणार. चिल्ड्रन विल बीचा अर्थ होतो मुले असतील किंवा मुले होणार. मित्रांनो, इथे दिले बघा, इटचा वापर केव्हा करायचा? निर्जीव वस्तू, प्राणी, वेळ किंवा लिंग म्हणजे जेंडर स्पष्ट नसणारा शब्द असेल तेव्हा तुम्हाला इटचा वापर करायचा. बघा आता, so now friends, we are going to learn how to make sentences with the help of shall be or will be. मित्रांनो, या वाक्यामध्ये आपल्याला नॉर्मल वाक्य बनवायचे. ते वाक्य आपल्याला सांगतील स्टेट, पोझिशन, क्वालिटी. स्टेट म्हणजेच काय तर अवस्था, पोझिशन म्हणजेच काय स्थिती, क्वालिटी म्हणजेच गुण. तर भविष्यामध्ये असे काही शब्द आहेत किंवा अशा काही क्रिया आहेत, या क्रियांमध्ये तुम्हाला क्रियापदाची गरज नाहीत. मग ते नॉर्मल सेंटेन्स बनवत असताना तुम्हाला शाल बीचा, विल बीचा वापर करायचा. आता पाहूया आपण कशा पद्धतीने वाक्य बनवायचे. ओके, सो नाव वी आर गोइंग टू मेक ओनली असर्टिव्ह सेंटेन्सेस. फक्त विधानार्थी वाक्य बनवायचे. असे वाक्य जे काहीतरी स्टेटमेंट सांगतील, भविष्य काळामधली स्टेटमेंट सांगतील, त्यासाठी आपल्याला हे वाक्य बनवायचं. मग फॉर्म्युला काय? तर सब्जेक्ट घ्यायचा आहे, सब्जेक्ट नंतर त्या सब्जेक्टच्या नुसार शाल बी किंवा विल बी त्याला जोडायचा आहे आणि मग ऑब्जेक्ट घ्यायचा आहे. आता बघा मित्रांनो, सब्जेक्ट म्हणजेच काय? क्रिया करणारा व्यक्ती. ऑब्जेक्ट म्हणजे काय? ज्याच्यावरती क्रिया झाली आणि सब्जेक्टनुसार त्याला पेअर जोडायची. आता वाक्य बघा, मी आनंदी होईल. मित्रांनो, क्रिया करणारा कोण आहे?
हु इज डुअर, क्रिया करणारा आहे मी, मग मी साठी आपण फॉर्म्युलानुसार आय घेतलं. आय नंतर बघा नेक्स्ट काय म्हणतं, शाल बी विल बी जोडा. आय नुसार आपण शाल बी जोडले, विल बी सुद्धा जोडू शकता. नंतर ऑब्जेक्ट काय झाला, आनंदीसाठी हॅपी, म्हणून आय शाल बी हॅपी. नेक्स्ट बघा तो आळशी होईल, तो साठी सब्जेक्ट घेतला ही, ची पेअर आली विल बी, ऑब्जेक्ट झाला लेझी. नेक्स्ट बघा तू हुशार होशील, तू साठी यू घेतला, ची पेअर आली विल बी आणि हुशारसाठी आपण क्लेवर घेतलेला आहे. ओके, कळालं इथपर्यंत. नेक्स्ट बघा आता रमेश दुःखी होईल. मित्रांनो रमेश घेतला, रमेश हा हिच्या कॅटेगरीमध्ये आला म्हणून आपण विल बी घेतलंय आणि बाकी ऑब्जेक्ट दुःखीसाठी सॅड घेतला. पुढचं वाक्य बघा, उद्या मी औरंगाबादला असेल. भविष्य काळातली घटना सांगायची, सिच्युएशन सांगायची. बाबा मी उद्या औरंगाबाद येथे 5 वाजता सायंकाळी असेल, या प्रकारचं वाक्य. बघा उद्यासाठी टुमारो घेतलंय. आता मित्रांनो बऱ्याच जणांना प्रश्न पडतो, आता हे जे उद्या आहे किंवा पुढच्या आठवड्यात आहे किंवा पुढील सोमवारी असेल, तर एक तर तुम्ही वाक्याच्या सुरुवातीला घेऊ शकता किंवा शेवटी घेऊ शकता, काहीही फरक पडत नाही. आता मी सुरुवातीला घेतलंय, बाकी सेम बघा. उद्यासाठी टुमारो घेतलंय, सब्जेक्ट आला मी साठी आय घेतला, आयची पेअर विल बी आणि ऑब्जेक्ट काय, इन औरंगाबाद, म्हणजे औरंगाबादला असेल किंवा औरंगाबादमध्ये असेल. अर्थ बघा, टुमारो आय विल बी इन औरंगाबाद किंवा आय विल बी इन औरंगाबाद टुमारो, असं सुद्धा तुम्ही म्हणू शकता. पुढे बघा अजय आजारी होईल. अजय आईस्क्रीम खातोय, पावसाळ्याचा सीझन आहे आणि तो आईस्क्रीम खातोय. तुम्ही म्हणू शकता अजय आजारी होईल, मग अजय विल बी सिक, असं सुद्धा सेंटेन्स तुम्हाला बनवता येऊ शकेल. ओके, नेक्स्ट बघा तुझी शाळा सुंदर होईल. बघा तुझी शाळाला युअर स्कूल घेतलं, युअर स्कूल नंतर विल बी घेतलं, सुंदरसाठी ब्युटिफुल. मित्रांनो बऱ्याच जणांना प्रश्न पडतो, तुझी शाळा असेल तर युअर स्कूल, माझी शाळा असेल तर माय स्कूल, त्यांची शाळा असेल तर देअर स्कूल, तिची शाळा असेल तर हर स्कूल. क्लिअर आहे. पुढे बघा ती भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती होईल. बघा शी घेतलं, शी नंतर विल बी घेतलं, नंतर सर्वात श्रीमंत. मित्रांनो इथे सुपरलेटिव्ह डिग्री वापरलेलं आहे, म्हणून सुपरलेटिव्ह डिग्रीसाठी सर्वात महत्वाचं किंवा सर्वात मोठं म्हणून येथे ऍडजेक्टिव्हचा रिचेस्ट फॉर्म घेतलेला आहे. मग रूल काय म्हणतो, जेव्हा केव्हा तुम्हाला सुपरलेटिव्ह डिग्री वापरायची तेव्हा त्या सुपरलेटिव्ह ऍडजेक्टिव्ह समोर द हे आर्टिकल वापरायचं, म्हणून इथे द घेतलेलं आहे. मग अर्थ बघा, शी विल बी द रिचेस्ट पर्सन इन इंडिया, भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ती होईल. पुढे बघा त्याला तहान लागेल, ही विल बी थर्स्टी. ओके, नेक्स्ट बघा पेंटिंग सुंदर होईल, द पेंटिंग विल बी ब्युटिफुल. नेक्स्ट बघा ती लठ्ठ होईल, शी विल बी फॅट. घर अस्वच्छ होईल, द हाऊस विल बी डर्टी. नेक्स्ट बघा तो उंच होईल, ही विल बी टॉल. नोट्स अर्ध्या तासात तयार होतील, नोट्स विल बी रेडी इन हाफ एन आवर. तापमान गरम होईल, द टेम्परेचर विल बी हॉट. नेक्स्ट बघा आता मित्रांनो सर्वात महत्वाचं आहे ए किंवा एनचा वापर केव्हा करायचा. तर बघा ज्या वेळेला तुम्हाला एकवचनी सामान्य नाम म्हणजेच काय, when we have to tell information about singular countable noun, that time we have to use a or an article. जेव्हा केव्हा आपल्याला एखादी गोष्ट एकवचनी आहे, ए काय सांगायची असेल ते तेव्हा ए किंवा यांचा वापर करायचा. मग मित्रांनो प्रश्न निर्माण होतो ए कुणासमोर करायचा, एन कुणासमोर. तर नामाची सुरुवात व्यंजनाने होत असेल, म्हणजे एखादं नाऊन आहे, त्या नाऊनची सुरुवात व्यंजनाने होत असेल, बी पासून झेड पर्यंतचे ए आय हे वगळता ज्याची सुरुवात व्यंजनाने होत असेल त्याच्या समोर तुम्हाला अ आर्टिकल घ्यायचं. येथे बघा बी ने सुरुवात झाली, अ बुक म्हणजेच काय, एक पुस्तक. अ मॅन एक माणूस, अ टीचर एक शिक्षक. कळालं बघा, टी असल्यामुळे एक घेतलं. आता प्रश्न येतो एन कुणासमोर वापरायचं. तर बघा नामाची सुरुवात जर स्वराने होत असेल म्हणजेच वॉवेलने होत असेल, ए आय यू यापैकी किंवा मराठीमध्ये असणारे जे 14 स्वर आहेत त्या स्वरांनी जर होत असेल तर त्याच्या समोर एन वापरायचा. आता बघा ॲन ॲनिमल म्हणजेच काय, तर प्राण्यासाठी ए वापरलं म्हणून ॲन इथे आलेला आहे. ॲन एलिफंट बघा ई आहे म्हणून ॲन घेतला. ॲन अम्ब्रेला यू आहे म्हणून घेतलं. ॲन एंट आहे म्हणून घेतलं. ऑरेंज आहे म्हणून ॲन घेतलं. क्लिअर आहे. पुढे बघा आता अनेकवचनी नावांसमोर किंवा विशेषणासमोर ए किंवा एनचा वापर करू नये. यू कॅन नॉट यूज ए ऑर ॲन आर्टिकल बिफोर ॲडजेक्टिव्ह ऑर प्लुरल नाउन. अनेकवचनी नाम असेल किंवा एखादं ॲडजेक्टिव्ह त्याच्यासमोर ए किंवा यांचा वापर करायचा नाही. पण ते ॲडजेक्टिव्ह एखाद्या व्यक्तीबद्दल सांगत असेल, एखाद्या वस्तूबद्दल सांगत असेल तर ए किंवा एन वापरायचं. कसं वापरता येईल हे आपण आता बघूया. बघा
तो अष्टपैलू होईल. बघा, ही विल बी वर्सॅटाईल. आता विशेष माहिती सांगणारा शब्द म्हणजे ॲडजेक्टिव्ह. तो आहे बघा, होईल. कसा होईल? अष्टपैलू. मग वर्सॅटाईल घेतलेला आहे. आता मला म्हणायचंय तो अष्टपैलू खेळाडू होईल. मग या वाक्यामध्ये मी त्या खेळाडूबद्दल माहिती सांगत आहे. म्हणून बघा, तो साठी ही घेतला, हीची पेर आली, विल बी आली आणि मग येथे वर्सॅटाईल समोर अ घेतलाय, परंतु तो कुणासाठी वापरलाय? प्लेयरसाठी वापरलाय. म्हणून बघा, हे विल बी अ वर्सॅटाईल प्लेयर. पुढे बघा, तुझं उत्तर चूक होईल. युअर आन्सर, तुझं उत्तर चूक होईल. युअर आन्सर विल बी रॉंग. ओके. नेक्स्ट बघा, तू आंधळा होशील. टीव्ही पाहायला मुलगा, लहान मुलगा, आपण त्याला म्हणतो रागारागामध्ये, रोज रोज टीव्ही पाहू नको, असं केलंस तर तू आंधळा होशील. मग यू विल बी ब्लाइंड. ॲडजेक्टिव्ह आहे बघा. वापरलं का एन? नाही वापरलं. तू आंधळा मुलगा होशील. यू विल बी अ ब्लाइंड बॉय. ओके. अ कुणासाठी वापरलं? बॉयसाठी वापरलं. आंबा गोड होईल. मँगो विल बी स्वीट. इज इट ओके? नेक्स्ट, मी क्लासमध्ये 8 वाजता असेल. Friends, in that kind of sentences, we are going to learn how to use preposition. Preposition, शब्दयोगी अव्ययाचा वापर या वाक्यामध्ये कसा करायचा. फॉर्म्युला सेम आहे, फक्त थोडासा प्रिपोजिशनचं तुम्हाला सांगतो. बघा, मी क्लासमध्ये 8 वाजता असेल. प्रिपोजिशन म्हणजेच काय? शब्दाला जोडून येणारं. ओके. आता बघा, क्लास या शब्दाला मध्ये लागले, मग हे मध्ये काय? प्रिपोजिशन आहे. ओके. याला तुम्ही शब्दयोगी अव्यय म्हणता. मराठीमध्ये हे शब्दाच्या नंतर येतं, म्हणजे क्लासच्या नंतर मध्ये हा वर्ड आलेला आहे, परंतु इंग्लिशमध्ये तुम्हाला तो शब्दाच्या अगोदर घ्यावं लागतं. म्हणून मध्येसाठी शब्द आहे इन आणि क्लाससाठी क्लास. आता बघा, आय विल बी इथपर्यंत कळालं तुम्हाला. मग क्लास मध्ये, म्हणून मी इथे काय घेतलं? इन घेतलं. इन कोणासाठी? मध्येसाठी. आणि मग द क्लास. आणि मित्रांनो, इतर जे पार्ट आहे ते तुम्हाला याच्या नंतर लिहायचे. मग बघा, आय विल बी इन द क्लास ॲट 8 o'clock. टाइम सांगायचा असेल, वेन यू आर एक्सप्रेसिंग अबाउट अ टाइम, दॅट टाइम यू हॅव टू यूज ॲट प्रिपोजिशन. ॲट कधी वापरायचं? एखादी ॲक्युरेट निश्चित वेळ सांगायची. ॲट 7 o'clock, ॲट 10 o'clock, ॲट 9 o'clock. सकाळ, दुपार, संध्याकाळ सांगायची तर प्रिपोजिशन वापरा. इन द मॉर्निंग, इन द आफ्टरनून, इन द इव्हिनिंग. वार सांगायचा आहे, संडे, मंडे, ट्यूजडे, तर ऑन मंडे, ऑन ट्यूजडे, ऑन वेनसडे असं वापरू शकता. ओके. पुढे बघा, आता तो गर्दीमध्ये असेल. ही विल बी इन द क्राऊड. बघा, मध्येसाठी इन घेतलंय, गर्दीला क्राऊड. ओके. अशा प्रकारचे सेंटेन्स बनवावे लागतील तुम्हाला. पुढे बघा, उद्या सायंकाळी मी घरी असेल. टुमारो इव्हिनिंग. बघा, एक तर सुरुवातीला घ्या किंवा शेवटीला घ्या. टुमारो इव्हिनिंग आय विल बी ॲट होम किंवा आय विल बी ॲट होम टुमारो इव्हिनिंग असं तुम्ही म्हणू शकता. आता मित्रांनो बघा, सर्वात महत्त्वाचं काय? आपल्या ऑनलाईन क्लासमध्ये या सर्व सेंटेन्सची मी तुमच्याकडून बोलून प्रॅक्टिस करून घेतो किंवा तुम्हाला रायटिंगमध्ये सुद्धा लिहायला सांगतो. दोन्ही पद्धतीने आपण प्रॅक्टिस करून घेतो. कारण कशामुळे? वी हॅव टू फोकस ऑन 4 स्किल. ओके. फर्स्ट वन इज रीडिंग, then speaking, then writing, and fourth one is listening. Okay. If your command is on that 4 skills, definitely you will be able to speak English fluently. Okay. Let's start. आता बघा, ही वाक्य थोडासा वेळ घ्या आणि रायटिंगमध्ये लिहिण्याचा प्रयत्न करा किंवा व्हिडिओला पॉज करा, कारण मी सर्वांचे आन्सर सांगणार आहे. पॉज करून तुम्ही लिहू शकता. परत तुमचं झालं तर मग परत व्हिडिओला स्टार्ट करू शकता. चला, आन्सर सांगतो मी सर्वांचे. ॲसिडिटी बनवायचे. तो शिक्षक होईल. ही विल बी अ टीचर. ती प्रसिद्ध गायिका होईल. शी विल बी अ फेमस सिंगर. 5 वर्षानंतर राहुल गांधी भारताचे पंतप्रधान होतील. आफ्टर 5 years राहुल गांधी विल बी द प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया. मी आनंदी होईल. आय विल बी हॅपी. रमेश दुःखी होईल. रमेश विल बी सॅड. पेपर सोपा होईल. पेपर विल बी इझी. तो घरी असेल. ही विल बी ॲट होम. ट्रेन प्लॅटफॉर्मवर 8 वाजता असेल. ट्रेन विल बी ऑन प्लॅटफॉर्म ॲट 8 o'clock. माझे वडील बागेत असतील. माय फादर विल बी इन द गार्डन. आपली सहल आनंदी होईल. आवर ट्रिप विल बी हॅपी. ती दयाळू होईल. शी विल बी काइंड. आई घरी असेल. मॉम विल बी ॲट होम. तुला क्लासला उशीर होईल. यू विल बी लेट फॉर द क्लास. माझे कपडे खराब होतील. माय क्लोथ्स विल बी डर्टी. माझे वडील माझ्या स्पोर्ट करिअरसाठी सकारात्मक असतील. माय फादर विल बी पॉझिटिव्ह फॉर माय स्पोर्ट करिअर. तुझा मुलगा लोभी होईल. युअर चाइल्ड विल बी ग्रीडी. लवकरच भाजीपाला स्वस्त होईल. Soon vegetables will be cheap. ती उद्धट होईल. She will be rude. Clear आहे? चला. Now we are going to learn how to make 4 kinds of sentences. सिच्युएशन नुसार, परिस्थितीनुसार तुम्हाला कधी प्रश्न बनवणारं वाक्य बनवावं लागेल, कधी निगेटिव्ह वाक्य बनवावं लागेल, कधी निगेटिव्ह इंटरगेटिव्ह. मग 4 सेंटेन्स आहेत. तर ॲसर्टिव्ह सेंटेन्स म्हणजे विधानार्थी वाक्य.
इंटरोगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे प्रश्नार्थी वाक्य, निगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे नकारार्थी वाक्य आणि निगेटिव्ह इंटरोगेटिव्ह म्हणजे नकारार्थी प्रश्नार्थी वाक्य. त्याचा फॉर्म्युला आहे, इथे तुम्हाला फॉर्म्युला सुद्धा दिलाय. आता बघूया कसे सेंटेन्स बनवायचे. बघा आता, मी डॉक्टर होईल. सेम फॉर्म्युला, आय शॅल बी अ डॉक्टर. मी डॉक्टर होईल का? तुम्हाला फक्त सब्जेक्टला अँड टू बीच्या रूपाला इन्व्हर्स करायचं. बघा, शॅल आय बी अ डॉक्टर, सेम झालं. पुढे बघा, निगेटिव्ह बनवायचे, मी डॉक्टर नसणार किंवा मी डॉक्टर होणार नसेल तर तुम्हाला नॉट ऍड करायचं, आय शॅल नॉट बी अ डॉक्टर. आणि मी डॉक्टर नसणार का? जस्ट इन्व्हर्स करायला, शॅल आय नॉट बी अ डॉक्टर. क्लिअर आहे? नेक्स्ट बघा आता, आम्ही 12 वाजता तयार होसू. वी शॅल बी रेडी ॲट 12 o'clock. आम्ही 12 वाजता तयार असू का? जस्ट इन्व्हर्स केलं, शॅल वी बी रेडी ॲट 12 o'clock. आम्ही 12 वाजता तयार नसू तर वी शॅल बी रेडी ॲट 12 o'clock. मित्रांनो, शालचं निगेटिव्ह करायचं आपल्याला तर काय करायचं? शांट करायचं. शालंट करायचं का? बरेच जण चुका करतात, शालंट करतात. तसं नका करू, शालचं निगेटिव्ह शांट होतं. ओके, आम्ही 12 वाजता तयार नसू का? इन्व्हर्स केलं, शांट वी रेडी ॲट 12 o'clock. ओके, नेक्स्ट बघा, ती सुंदर होईल. शी विल बी ब्युटिफुल. ती सुंदर होईल का? विल शी बी ब्युटिफुल. ती सुंदर नसणार, शी विल नॉट बी ब्युटिफुल. आणि ती सुंदर नसणार का? विल शी नॉट बी ब्युटिफुल. आता याला ऑर मध्ये बघा, ती सुंदर नसणारला तुम्ही असं म्हणू शकता, शी वोंट बी ब्युटिफुल. आणि ती सुंदर नसणार का? तर वोंट शी बी ब्युटिफुल. ओके, आता मित्रांनो याच्यामध्ये बरेच जण चुका करतात. बरं, विल नॉट शी करतात. मित्रांनो तसं जर केलं तुम्ही तर वाक्य चुकणार आहे. मग काय करायचं? विल घ्यायचा, नंतर सब्जेक्ट घ्यायचा आणि नंतर नॉट घ्यायचा आहे. क्लिअर आहे पॉइंट? नेक्स्ट, पार्टी माझ्या घरी असेल. द पार्टी विल बी ॲट माय हाऊस. पार्टी माझ्या घरी असेल का? इन्व्हर्स केलं बघा मी, विल द पार्टी बी ॲट माय हाऊस. पार्टी माझ्या घरी नसेल, द पार्टी वोंट बी ॲट माय हाऊस. आणि पार्टी माझ्या घरी नसेल का? वोंट द पार्टी बी ॲट माय हाऊस. ओके, नेक्स्ट बघा, आमची डिश चविष्ट होईल. आवर डिश विल बी टेस्टी. आमची डिश चविष्ट होईल का? विल आवर डिश बी टेस्टी. आमची डिश चविष्ट होणार नसेल, आवर डिश विल नॉट बी टेस्टी. आमची डिश चविष्ट होणार नसणार का? तर वोंट आवर डिश बी टेस्टी किंवा विल आवर डिश नॉट बी टेस्टी. क्लिअर आहे? आता मित्रांनो काही वाक्य तुम्हाला 4 फॉरवर्डमध्ये बनवायचे. ओके, क्लासमध्ये आपण लाईव्ह घेतो, रायटिंगमध्ये पण घेतो आणि स्पोकनमध्ये सुद्धा घेतो. तर व्हिडिओला पॉज करा, मी तुम्हाला याचे आन्सर सांगणार आहे. ओके, आन्सर सांगितल्यानंतर चेक करा तुमचे किती बरोबर येतात. ओके, चला ठीक आहे. चला आता बघूया आपण. बघा पहिलं वाक्य, ती श्रीमंत होईल. 4 फॉरवर्डमध्ये करायचं. वी हॅव टू मेक इन 4 फॉरवर्ड. शी विल बी रिच. विल शी बी रिच. शी वोंट बी रिच. वोंट शी बी रिच. ती माझी आवडती मैत्रीण होईल. शी विल बी माय फेवरेट फ्रेंड. विल शी बी माय फेवरेट फ्रेंड. शी विल नॉट बी माय फेवरेट फ्रेंड. विल शी नॉट बी माय फेवरेट फ्रेंड. तो धाडसी होईल. ही विल बी करेजियस. प्रश्न बनवायचा, विल ही बी करेजियस. ही विल नॉट बी अ करेजियस. विल ही नॉट बी अ करेजियस. आम्ही आनंदी हो. वी विल बी हॅपी. विल वी बी हॅपी. वी वोंट बी हॅपी. वोंट वी बी हॅपी. तुझे काम चांगले होईल. युअर वर्क विल बी गुड. प्रश्न बनवायचा, विल युअर वर्क बी गुड. तुझेच काम चांगले होणार नसेल, युअर वर्क विल नॉट बी गुड. आणि चौथं, विल युअर वर्क नॉट बी गुड. तू आजारी होशील. यू विल बी सिक. विल यू बी सिक. यू वोंट बी सिक. वोंट यू बी सिक. ओके, अशा प्रकारचे वेगवेगळे सेंटेन्स तुम्हाला बनवायचे. आता सिच्युएशननुसार तुम्हाला परिस्थिती काही पण म्हणेल, कधी प्रश्न येईल, कधी तुम्हाला निगेटिव्ह वाक्य बनवायचं असेल त्या प्रकारचे. आता बघा, ती गायिका होईल का? प्रश्न विचारलाय, माइंड मध्ये विचार करा कसं करता येईल. ती गायिका होईल का? सांगता येईल? बघा, विल शी बी अ सिंगर. ती गायिका होईल का? दुसरं बघा, तू उद्या घरी असशील का? टुमारो विल यू बी ॲट होम किंवा विल यू बी ॲट होम टुमारो असं सुद्धा म्हणता येईल. ती डॉक्टर होईल का? बघा, ती डॉक्टर होईल का? माइंड मध्ये क्रिएट करा कसं होईल. विल शी बी अ डॉक्टर. पेपर सोपा होईल का? विल पेपर बी इझी. तू वर्गात टॉपर होशील का? विल यू बी अ टॉपर इन द क्लास. ते मार्केटमध्ये नसतील. निगेटिव्ह वाक्य, दे विल नॉट बी इन द मार्केट किंवा दे वोंट बी इन द मार्केट. फोर्थ, माझी परीक्षा सोपी होणार नसेल का? विल माय पेपर नॉट बी इझी. अशा पद्धतीने मित्रांनो तुम्ही वाक्य बनवू शकता. जास्तीत जास्त यूज करा. या प्रकारचे वेगळे सेंटेन्स माइंडमध्ये क्रिएट करण्याचा प्रयत्न करा. ओके, इफ यू हॅव टू जॉईन आवर स्पोकन इंग्लिश क्लास यू कॅन कॉल मी ऑन दॅट नंबर. ओके, आता मित्रांनो स्पोकन इंग्लिश कोर्सची थोडीशी माहिती. 30 डेजचा कोर्स आहे आपला. या 30 डेजमध्ये
we are going to conduct English communication skill, vocabulary building, basic and advanced English grammar, body language, presentation skill, practice exercises, group discussion. And our fees is 599. Okay. If you have any problem, if you want more information from me, you can call me on that number 82082538545. So friends, today we are going to stop here. Thank you for watching this video.